96.28 रुपये. सोमवारी 18 मेच्या दिवशी $1 तुलनेत असलेली भारतीय रुपयाची ही व्हॅल्यू आजपर्यंतच्या इतिहासातली रुपयाची ही ऑल टाइम लो व्हॅल्यू आहे. 6 महिन्यांपूर्वी अशी चर्चा होती की रुपया 90चा आकडा पार करणार का. नोव्हेंबर महिन्यात रुपया जेव्हा 89 पर्यंत गेला होता तेव्हा बोललं जात होतं की रिझर्व्ह बँक रुपयाला 90च्या पार जाऊ देणार नाही. त्यावेळी रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआयनं अनेक वेळा हस्तक्षेप देखील केला होता, पण तरी सुद्धा घसरण काही थांबली नाही. डिसेंबर महिन्यातच रुपया 90च्या पुढे गेला. आता तो 96 पार झालेला आहे. लवकरच रुपयाची सेंचुरी होऊन तो 150 पार सुद्धा जाईल अशा चर्चा आता व्हायला लागल्यात. 2014 साली एका डॉलरची व्हॅल्यू 60 रुपयांच्या आसपास होती. आता समजा रुपयानं जर 100 गाठली तर फक्त 12 वर्षांमध्ये रुपयाची तब्बल 60% घसरण झालेली असेल. ही घसरण खूप मोठी आहे. भारतीय रुपया सध्या आशिया खंडातलं सगळ्यात खराब कामगिरी करणारं चलन मानलं जात आहे. रुपयाच्या घसरणीचा हा वेग पाहता भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या अडचणीत सापडलीये असं देखील बोललं जाते. पण हे नेमकं का घडतंय? डॉलरच्या तुलनेत रुपया इतक्या वेगानं का घसरतोय? आरबीआय ही घसरण का थांबवू शकत नाहीये? रुपया आता खरंच 150चा आकडा क्रॉस करणार का? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू. सगळ्यात आधी भारतीय रुपयाची घसरण किती वेगाने होतीये ते सांगते. इराण विरुद्ध अमेरिका युद्ध 28 फेब्रुवारीला सुरू झालं. त्याआधी डॉलरच्या तुलनेत रुपयाची व्हॅल्यू ही 90च्या आसपास होती, पण मागच्या 3 महिन्यात रुपया 5% घसरलाय. सध्या रुपयाची व्हॅल्यू 96 पर्यंत आली आहे, जी ऑल टाइम लो आहे. याचाच अर्थ रुपयाच्या घसरणीसाठी फक्त इराण विरुद्ध अमेरिका यांच्यातलं युद्ध कारणीभूत आहे का? तर असंही म्हणता येत नाही, कारण युद्ध सुरू होण्याआधी सुद्धा रुपया याच वेगानं घसरत होता. गेल्याच वर्षी मे महिन्यात रुपयाची व्हॅल्यू 85च्या आसपास होती, पण डिसेंबरमध्ये रुपयानं 90चा आकडा गाठला. म्हणजे 6 महिन्यात 5%ची घसरण झाली होती. थोडक्यात काय, तर युद्ध सुरू होण्याआधी सुद्धा रुपया हा घसरत होताच. युद्धानंतर घसरणीचा हा वेग आणखीनच वाढला. आता रुपयाची ही घसरण नेमकी का होतीये आणि रिझर्व्ह बँक याला का रोखू शकत नाहीये ते समजून घेऊयात. तर रुपयाच्या घसरणीचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे जगभरात कच्च्या तेलाच्या वाढत असलेल्या किमती. भारत हा जगातला कच्च्या तेलाचा तिसरा सगळ्यात मोठा ग्राहक आहे. भारत आपल्या गरजेचं तब्बल 85 ते 90% तेल दुसऱ्या देशांकडून आयात करतो. हा सगळा व्यापार डॉलरमध्ये होत असतो. त्यामुळे साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा तेलाच्या किमती वाढतात तेव्हा त्याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्था आणि रुपयावरती होतो. इराण विरुद्ध अमेरिका युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वेगानं वाढल्यात. युद्ध सुरू होण्याआधी 1 बॅरल कच्च्या तेलाची किंमत $65च्या आसपास होती. सध्या हीच किंमत $100च्या पुढे गेलीये. आज 18 मेला ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत $111 प्रति बॅरल आहे. तेलाची किंमत वाढल्याचा परिणाम हा होतो की भारताला तेवढंच तेल खरेदी करण्यासाठी आणखी जास्त डॉलर्स खर्च करावे लागतात. त्यामुळे नेमकं काय होतं, तर डॉलर्सची मागणी वाढते आणि भारतीय रुपया कमकुवत होत जातो. सध्या रुपयाची इतक्या वेगानं घसरण होण्यामागं हे सगळ्यात मोठं कारण ठरते. तसं पाहिलं तर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम फक्त भारतीय रुपयावरती झालेला नाहीये. आशिया खंडातल्या अनेक देशांना याचा फटका बसलेला आहे. इंडोनेशियन रुपया 3.4% घसरलेला आहे. व्हिएतनामी डोंग 2.8% घसरलाय, तर थाई बाहतही 1.2% कमकुवत झालाय. पण कोणत्या चलनाची घसरण भारतीय रुपयाची एवढी तीव्र नाहीये. त्यामुळे रुपयाच्या घसरणी मागे आणखी कोणती कारण आहेत ती देखील समजून घेऊयात. तर रुपयाच्या घसरणी मागचं दुसरं मोठं कारण आहे ते म्हणजे परदेशी इन्व्हेस्टर्स भारतातला त्यांचा पैसा काढून घेतात. परदेशी गुंतवणूकदार जेव्हा भारतीय शेअर्स किंवा बॉन्ड्स मध्ये गुंतवणूक करतात तेव्हा ते आपल्यासोबत डॉलर्स घेऊन येतात आणि त्याचं रूपांतर रुपयामध्ये करतात. त्यामुळे भारतीय रुपया आणखीन मजबूत होतो. पण सध्या याच्या अगदी उलट घडताना दिसते. मागच्या काही महिन्यांपासून जागतिक इन्व्हेस्टर्स भारतीय बाजारपेठांमधला आपला पैसा काढून अमेरिका आणि इतर देशांमधल्या मार्केटमध्ये गुंतवतात. अलीकडेच परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय इक्विटीमधनं तब्बल 3.3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढून घेतलेली आहे. या परदेशी इन्व्हेस्टर्सना आपला पैसा भारताबाहेर काढण्यासाठी त्यांचे भारतीय शेअर्स विकावे लागतात. त्यानंतर मिळालेले रुपये पुन्हा अमेरिकन डॉलर्समध्ये कन्व्हर्ट करावे लागतात आणि ते परदेशात पाठवावे लागतात. त्यामुळे रुपयावरती सातत्यानं विक्रीचा दबाव निर्माण होतो आणि रुपयाची घसरण होते. पण इथं एक मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे हे परदेशी इन्व्हेस्टर्स भारतातनं त्यांचा पैसा काढून का घेतायत? तर यामागचं कारण आहे फ्लाइट टू सेफ्टी. म्हणजे जेव्हा युद्धामुळे किंवा जागतिक तणावामुळे अस्थिरतेचं वातावरण निर्माण होतं तेव्हा गुंतवणूकदार हे जास्त रिस्क न घेता
आपला पैसा अमेरिकेतल्या मालमत्तेमध्ये गुंतवतात. गुंतवणूकदारांसाठी अमेरिका ही सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट मानली जाते. जगभरात सध्या हेच घडताना दिसतंय. याशिवाय सध्या जागतिक पातळीवरती एआयच्या क्षेत्रात मोठा बूम आलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सेमीकंडक्टर्स मध्ये गुंतवणुकीची लाट आली आहे. भारतीय बाजारपेठेत या सेक्टर्स मध्ये स्कोप नाहीये. त्यामुळे परदेशी इन्व्हेस्टर्स भारतातला पैसा काढून तो अमेरिका, तैवान आणि दक्षिण कोरिया यांच्यासारख्या टेक हेवी मार्केटमध्ये गुंतवताना दिसतात. आणि हेच कारण आहे की डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया इतक्या वेगानं घसरताना दिसतोय. आता रुपयाची इतकी मोठी घसरण होत असताना आरबीआय हे सगळं थांबवण्यासाठी नेमकी कोणती पावलं उचलतंय? आणि तरी सुद्धा आरबीआय ही घसरण का थांबवू शकत नाहीये? तर रुपयाची घसरण थांबवण्यासाठी आरबीआय आपल्याकडे असलेला परकीय चलन साठा म्हणजेच फॉरेक्स रिझर्व्हचा वापर करतं. तसं पाहिलं तर सध्या भारताकडे $700 बिलियन आसपास फॉरेक्स रिझर्व्ह आहे, पण प्रत्यक्षात इतकी रक्कम उपलब्ध नाहीये. भारताच्या परकीय चलन साठ्यात सोन्याचं प्रमाण हे मोठं आहे. तसंच IMFच्या मालमत्तांमध्ये सुद्धा भारताचा पैसा गुंतलेला आहे. रिझर्व्ह बँकेनं आधीच रुपयाची घसरण रोखण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केलेले आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यात भारतानं फक्त 8 दिवसात तब्बल $10 बिलियन खर्च केले होते. त्यामुळे आरबीआयला आता आपल्याकडच्या रोख डॉलर्सचा वापर जपून करावा लागतोय. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे भारताकडे असलेले डॉलर्स तेलाच्या आयातीसाठी खर्च होत आहेत. त्यामुळे आरबीआय रुपयाची घसरण थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डॉलर्स वापरू शकत नाहीये. रुपया बळजबरीनं मजबूत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला देशांतर्गत व्याज दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करावी लागेल. जर आरबीआयने असं केलं तर भारतात होम लोन, व्हेइकल लोन आणि बिझनेस लोन अत्यंत महाग होईल. याचा उलट फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो. रुपयाची व्हॅल्यू ही कृत्रिमरित्या मजबूत करणं हे आरबीआयचं सध्याचं धोरण नाहीये. आरबीआयला फक्त रुपयाची अचानक होणारी मोठी घसरण टाळायची आहे. त्यामुळे रुपया जर हळूवारपणे घसरत असेल तर आरबीआयला ते चालणार आहे. आता याचा अर्थ येणाऱ्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाची व्हॅल्यू 150 पर्यंत घसरेल का? तर आता तसं नाहीये. अर्थतज्ञांच्या अंदाजानुसार रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत 150 पर्यंत पोहोचणं सध्या तरी फार अवघड आहे. सध्या 96 रुपयाच्या आसपास असलेला रेट चिंताजनक असला तरी हा रेट 150 पर्यंत घसरणं याचा अर्थ भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळलेली असेल. पण सध्या तरी तशी परिस्थिती नाहीये. गोल्डमॅन सॅक्स आणि क्रिसिल सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांचा असा अंदाज आहे की पश्चिम आशियातल्या युद्धाची परिस्थिती आता एका स्थिर पातळीवर पोहोचलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रुपया 100च्या आसपास स्थिर होऊ शकतो, पण तो 150चा आकडा गाठेलच असा अंदाज सध्या तरी वर्तवण्यात आलेला नाहीये. मात्र असं असलं तरी सध्याची रुपयाची व्हॅल्यू ही ऑल टाइम लो व्हॅल्यू आहे. सध्या होत असलेल्या घसरणीमागं युद्ध हे मोठं कारण असलं तरी भारतासाठी चिंतेची गोष्ट म्हणजे युद्धाआधी सुद्धा रुपयाची घसरण ही होतच होती. त्यामुळे आता ही घसरण थांबवण्यासाठी आरबीआय आणखी कोणती पावलं उचलतं आणि प्रत्यक्षात रुपया केव्हा स्थिर होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? भारतीय रुपयाची घसरण थांबेल का, की रुपया अगदी सेंचुरी क्रॉस करून 150 पर्यंत जाईल? याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.